हॅलो नमस्कार. न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. DMERच्या पोस्टमधील जी काही समाजसेवा अधीक्षक पोस्ट आहे या पोस्टसाठी मागच्या काही सेशन्सपासून आपण यूट्यूब सेशन्समध्ये सुद्धा PYQ अनालिसिस करायला सुरुवात केलेली आहे आणि आपले सेशन्स सुद्धा जे 25 जूनपासून रोज सकाळी 6 ते 7 या वेळात लाईव्ह सेशन्स सुरू झालेले आहेत. हे अत्यंत महत्त्वाचे सेशन्स आहेत हे तुम्हाला आता जाणवलेलं असेल. या सेशन्सपासून आपण PYQ अनालिसिस करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे आणि जेव्हा सेशन्स सुद्धा होतात तेव्हा हा संपूर्ण थेरॉटिकल पोर्शन आपण ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये सुद्धा कशा पद्धतीने अभ्यासू शकतो याचं एक उदाहरण तुम्हाला आता लेक्चर्समधून आलेलंच असेल. ओके. आणि PYQचं अनालिसिस करणं हे का महत्त्वाचं आहे? कारण पहिला महत्त्वाचा मुद्दा असतो तो आपल्याला दिशा डायरेक्शन मिळते की आपल्याला नक्की कशा बाजूने किंवा कुठल्या मार्गावर जायचं आहे. ओके. त्यामुळे PYQ अत्यंत महत्त्वाचे असतात. PYQ बघत असताना त्याचं स्वरूप नेचर काय आहे लक्षात घ्या, ते बघणं फार गरजेचं आहे. स्टेटमेंटमध्ये त्यांनी प्रश्न विचारलाय, फॅक्ट विचारले आहे की थेरी विचारली आहे, कन्सेप्ट विचारलेली आहे, एरिया कुठला आहे. ओके. या सगळ्या गोष्टी म्हणजे जेणेकरून आपल्याला इथून पुढे काय विचारलं जाऊ शकतं याचा एक अंदाज जो आहे तो बांधता येतो. ओके. सामाजिक कृती सोशल ॲक्शन संदर्भातले जे काही क्वेश्चन्स त्यांनी 2 ते 3 प्रश्न मागच्या एकाच परीक्षेमध्ये विचारलेले होते तर ते आपण पाहिलेले आहेत याच्या आधी. आज आपण गांधीयन सोशल वर्क या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. मी तुम्हाला या आधीचे सेशन्स जे आहेत तुम्ही पाहिलं नसाल तर यूट्यूबला ते उपलब्ध आहेत, ते बघून घ्या. सोशल ॲक्शन संदर्भातलं आपलं पहिलं सेशन झालेलं होतं. बेसिक कन्सेप्ट ऑफ सोशल वर्क किंवा सोशल सायन्समधील ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत ज्या सोशल वर्कसाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहेत, जसं की गमाईनशाफ्ट समुदाय असेल किंवा गेझेलशाफ्ट रिलेशनशिप असेल, यांची वैशिष्ट्य काय आहेत हे टेलिग्रामला सुद्धा मी टाकलेलं होतं आत्ता परवा. हे सगळं व्यवस्थित तुम्ही एकदा रीड करून ठेवा. आत्ता आपलं मंडेला जे सेशन होणार आहे ते हिस्ट्री ऑफ सोशल वर्क लक्षात घ्या इन इंडियामधील आपण इंग्लंड आणि अमेरिकामधील सोशल वर्क हे पहिल्या 2 दिवसांच्या सेशन्समध्ये आपण पाहिलेलं आहे. ओके. आणि मंडेला सेशन जे होणार आहे ते या मुद्द्या संदर्भात होणार आहे, हिस्ट्री ऑफ सोशल वर्क इन इंडिया. ओके. बेसिक कन्सेप्टवर सुद्धा एक लेक्चर झालं, या पुढे सुद्धा बेसिक कन्सेप्टवर होत राहणार आहेत. आज मी तुम्हाला काही PYQ जे गांधीयन सोशल वर्क, गांधीयन फिलॉसॉफी यावर विचारलेले आहेत त्याचा स्रोत काय आहे आणि त्यासोबतच त्याचे क्वेश्चनचं जे नेचर आहे ते सुद्धा मी समजावून सांगण्याचा यामध्ये प्रयत्न करणार आहे. हे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मेहनतीने तयार केलेलं सेशन आहे, त्यामुळे तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. संपूर्ण महाराष्ट्रातल्या MSW धारकांपर्यंत हे सेशन्स जाऊ द्या लक्षात घ्या. ओके. म्हणजे जेणेकरून शिकवण्याची क्वालिटी काय आहे हे लोकांना सुद्धा कळेल. ओके. गांधीवादी तत्वज्ञानातून सिद्दीकी यांनी गांधीवादी तत्वज्ञानातून प्रेरित झालेल्या ज्या सर्वोदय सामाजिक कृती म्हणजे सोशल ॲक्शनचं जे सर्वोदय मॉडेल आहे किंवा स्ट्रॅटेजी आहे त्या चळवळीतून सर्वोदय धोरणामध्ये वापरल्या जाणाऱ्या टप्प्यांचा उल्लेख केलेला आहे. तर खालीलपैकी कोणते त्यापैकी एक नाही असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे TCS मध्ये जनरली लक्षात घ्या, पण हे गृहीत धरू नका, मागच्या काही पेपर्समध्ये आपल्याला या पद्धतीचे प्रश्न दिसतात की ते काय नाही हे विचारतात, म्हणजे काय आहे हे माहीत असायला पाहिजे. बरोबर आहे. सिद्दीकींनी मेन्शन केलेले स्टेजेस जे आहेत सर्वोदय स्ट्रॅटेजीमधलं काही स्टेजेस याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. 8ही स्टेजेस तुम्ही पाठ करून ठेवा. पुढे काही क्वेश्चन्स रिपीट झाले किंवा जरी नाही झाले तरी आपल्याला ते माहीत असायलाच पाहिजेत लक्षात घ्या. ठीक आहे. प्रचार, समिती, निष्कर्ष, संघर्ष त्यातले इंग्रजी वर्ड्स पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याचे हिंदीमधले सुद्धा किंवा इंग्लिश असंही म्हणा तुम्ही, त्याचेही सुद्धा शब्द याच्यामध्ये दिलेले आहेत. प्रचार म्हणजे काय तर पब्लिसिटी. एखादी गोष्ट एखाद्या मुद्द्याच्या संदर्भात तुम्ही जेव्हा सोशल ॲक्शन ही मेथड वापरत आहात तेव्हा तुम्हाला त्या संदर्भातले जे काही मुद्दे आहेत ते तुम्हाला प्रचार प्रसारच्या माध्यमातून जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचावे लागणार आहेत, कारण त्याला जनमत तयार करावं लागतं. हे सोशल ॲक्शन मेथड आहे लक्षात घ्या. ओके. प्रचार म्हणजे पब्लिसिटीच्या माध्यमातून ते तुम्हाला काम करावं लागतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला पर्यावरणाच्या विरोधात एखादी पर्यावरणाचं जे काही हे होत आहे, डिग्रेडेशन होत आहे, त्या विरोधात तुम्ही एखादी चळवळ उभी करतात, मुवमेंट उभी करतात आणि त्याचा भाग एक सोशल ॲक्शन आहे, तेव्हा प्रचार हे करणं फार गरजेचं असतं आणि ते पब्लिसिटीच्या माध्यमातून तुम्ही ते काम करता. सर्वोदय त्याच्या स्ट्रॅटेजीचा एक भाग आहे. परिचय याचा अर्थ इंट्रोडक्शन लक्षात घ्या. ओके. म्हणजे तुम्हाला इंट्रोडक्शन तर द्यावंच लागणार आहे की एखादी गोष्ट असेल किंवा एखादा इश्यू असेल तो जनमानसापर्यंत पोहोचवायचा असेल तर. अध्ययन म्हणजे एखादी गोष्ट सर्वे करणे किंवा स्टडी करणं, फॅक्ट्स त्याच्यात जे आहे शोधून काढणं. ओके. असोसिएशन, आता यातले मराठी शब्द तुम्हाला जे वाटत असतील, प्रचार हा शब्द तर तुम्हाला इथे डायरेक्ट दिसतोय. असोसिएशन याला त्यांनी समिती असा शब्दाने त्यांनी घेतलेला आहे, त्यामुळे ते तुम्हाला समिती दिसणार नाही, पण सहवास या अनुषंगाने त्यांनी समिती असं केलेलं आहे. त्यानंतर सेवा
सर्व्हिस आणि रेजिस्टन्स, प्रतिकार, लक्षात घ्या प्रतिकारला त्यांनी संघर्ष हा शब्द वापरलेला आहे. ओके, त्यामुळे निष्कर्ष हा इथे कुठेही शब्द नाही, लक्षात घ्या. तर त्यांनी काय विचारले की त्यापैकी कुठला एक नाही, तर निष्कर्ष हा त्याचा भाग नाही. मात्र प्रचार, समिती, संघर्ष म्हणजे प्रचार, परिचय, अध्ययन, सहवास, सेवा, प्रतिकार आणि कन्स्ट्रक्शन्स वर्क और कम्युनिटी सर्व्हिसेस, बिल्डिंग अ क्लायमेट ऑफ चेंज म्हणजे बदलाचं वातावरण तयार करणं, हे सगळे जे मुद्दे आहेत सिद्दीकींनी मांडलेले आहेत. मित्र हो, हेच आपल्याला बघायचंय. मला काही उमेदवार विचारतात की कुठलं पुस्तक वाचू. कुठलंच एक पर्टिक्युलर पुस्तक नाही की जे तुम्हाला प्रॉपर सगळं सोशल वर्क सांगेल, लक्षात घ्या. मराठीत तर नाहीच नाही, लक्षात घ्या. ओके, तुम्ही स्वतःच शोधा मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मधले असे किती आणि कुठले प्रश्न आहेत जे मराठीतल्या तुम्ही वाचत असलेल्या पुस्तकामधून सुटतात. मग सुटत असतील तर नक्की ते कंटिन्यू करा. पण सांगण्याचं तात्पर्य एक आहे की कुठल्या तरी एका पुस्तकाला चिटकून राहू नका, लक्षात घ्या. ओके, कारण हे पुस्तक वाचण्याची परीक्षा नाहीये, एक गोष्ट लक्षात घ्या. ओके, त्यामुळे हे एक महत्त्व म्हणजे तुम्ही म्हणता ना की एखादी बॅच किंवा हे सगळं का सुरू होतं, कारण ते सिम्प्लिफिकेशन करण्याचं काम तो टीचर किंवा संबंधित व्यक्ती तो करत असतो. ओके, गॅब्रियल ब्रिटो यांनी सुद्धा, जसं आता तुम्ही म्हणाल की सिद्दीकींनी विचारलं हे मी आता करतो बाकी बस झालं, पुढच्या क्वेश्चन्समध्ये पुढच्या वर्षीच्या किंवा या येत्या एक्झाममध्ये जर त्यांनी गॅब्रियल ब्रिटोवर क्वेश्चन्स विचारला तर तेही करून ठेवा. ओके, गॅब्रियल ब्रिटोने सुद्धा एक स्टेजेस जे सांगितलेले आहेत, विश्वासार्हता निर्माण करणं म्हणजे क्रेडिबिलिटी बिल्डिंग करणं फार गरजेचं आहे. एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही जनमानसामध्ये सोशल ॲक्शन्सच्या माध्यमातून हे करता तेव्हा गांधीयन मॉडेल ऑफ मोबिलायझेशन फॉर ॲक्शन याच्यामध्ये क्रेडिबिलिटी बिल्डिंग फार महत्त्वाची आहे. बिल्डिंग ऑफ गुड पब्लिक इमेज ऑफ द लिडरशिप म्हणजे तुम्ही लिडरशिपमध्ये, आता तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात जेव्हा आंदोलन करत आहात तेव्हा जे आंदोलन करणारे व्यक्ती आणि त्याचं नेतृत्व करणारे व्यक्ती यांच्याविषयीची एक चांगली इमेज सुद्धा जनमानसात जाणं गरजेचं आहे. ओके, त्यामुळे विश्वासार्हता निर्माण करणं, लेजिटिमेशन किंवा कायदेशीरीकरण हे जे आहे ते सुद्धा गरजेचं आहे. चळवळीच्या उद्दिष्टांना नैतिकदृष्ट्या योग्य आहे म्हणून प्रोत्साहन देणं फार गरजेचं आहे. ओके, ड्रॅमॅटायझेशन म्हणजेच नाट्यीकरण, याचा अर्थ भावनिक आवाहन करणं, आत्म्याला भेटणारी भाषणं करणं, स्लोगन्स करणं, हे सगळं जे आहे त्याच्यामध्ये येतं. मल्टिपल स्ट्रॅटेजीज वापरले जातात, बहुविध रणनीती. ओके, ड्युअल अप्रोच जे आहे, दुहेरी दृष्टिकोन म्हणजे पर्याय म्हणून प्रतिप्रणाली तयार करणं. त्यानंतर एक मेनिफोल्ड प्रोग्राम्स म्हणजे बहुआयामी कार्यक्रम जो आहे तो एक प्रकारचा समोर ठेवणं. हे जे आहेत हे गॅब्रियल ब्रिटोने टाकलेले मोबिलायझेशन फॉर ॲक्शन याचे जे काही स्टेजेस किंवा एक मुवमेंटचे टेक्टिक म्हणा, हे सगळे जे आहे त्यामध्ये आहेत. पुढच्या एक्झाम्सच्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचे आहेत. एक प्रश्न आपण पाहून घेतला. दुसरा प्रश्न आपण पाहत आहोत त्याच एक्झाम्समधला, गांधीवादी समाजकार्याचं वैशिष्ट्य नाही. ओके, काय खालीलपैकी काय गांधीवादी समाजकार्याचं वैशिष्ट्य नाही? भारतीय समाजाची एक देशी रचना, अ न्यू इंडिजिनियस मॉडेल ऑफ इंडियन सोसायटी. डायरेक्ट क्वेश्चन्स, डायरेक्ट मी तुम्हाला डायरेक्ट स्त्रोत दाखवतो आहे. ओके, त्यामुळे हीच बॅच आपण जी सुरू केली ना ती का सुरू केली, कारण तुम्हाला एक डायरेक्ट सिम्प्लिफिकेशन याच्यामध्ये करून मिळतं आहे आणि टू द पॉइंट एक्झाम ओरिएंटेड इथे शिकवणी आहे. ओके, कुठलीही पाल्लाड चर्चा आमच्याकडे होत नाही. ओके, न्यू फिलॉसॉफी ऑफ सोशल वर्क, सामाजिक परिवर्तनातून सामाजिक विकास, समाजकार्याचं नवं तत्वज्ञान. डायरेक्ट स्टेटमेंट आहे. ओके, सामाजिक परिवर्तनातून सामाजिक विकास. ओके, सामाजिक परिवर्तनातून सामाजिक विकास, फ्रॉम सोशल रिफॉर्म फॉर सोशल डेव्हलपमेंट, फ्रॉम सोशल रिफॉर्म टू सोशल डेव्हलपमेंट. डायरेक्ट स्टेटमेंट आहे, डायरेक्ट. ओके, कुठेही इकडे तिकडे काहीच करायची गरज नाही. ओके, त्यामुळे गांधीवादी समाजकार्याचं काय वैशिष्ट्य नाही, तर धार्मिक समाजकार्य हे त्याचं वैशिष्ट्य नाही. मान्य आहे, प्रश्नाचं स्वरूप हे थोडंसं साधं सोपं होतं. जनरल कुठलाही व्यक्ती जो ब्रॉड विचार करू शकतो तो हा प्रश्न सोडवू शकत होता, परंतु तरी सुद्धा आपल्याला त्याची पुढची तयारी करत असताना गांधीवादी समाजकार्याचं काय वैशिष्ट्य नाही, तर हे सगळे मुद्दे आपल्याला प्रॉपर रीड करून घ्या. जेव्हा आपले फिलॉसॉफी ऑफ सोशल वर्क हे सेशन सुरू होतील तेव्हा मी तुम्हाला प्रॉपर ह्या सगळ्या गोष्टी करून देणार आहे. तिसरा प्रश्न गांधीवादाच्या संदर्भातलाच होता. भारतीय संदर्भामध्ये अहिंसेचा वापर करून कोणते सत्याच्या लढ्याशी संबंधित आहे हे विचारलंय. ओके, आता इथे नाही असा प्रश्न विचारलेला नाही, काय आहे ते विचारलंय. इथे डायरेक्ट मुद्दे जे आहेत, सत्याग्रह, सत्यशोधक, धरणा, मोर्चा, त्याच्यामध्ये अहिंसेचा वापर म्हटल्यावर धरणा आणि मोर्चाचा संबंधच नाही, 50% ॲक्युरेसी वाढली. सत्यशोधकाचा संबंध नाही, डायरेक्ट सत्याग्रहाला गोल करा. मग सत्याग्रह म्हणजे काय, तर स्ट्रगल फॉर ट्रूथ युझिंग नॉन व्हायलेंट म्हणजे अहिंसेचा वापर करून सत्याचा मार्ग शोधणं किंवा सत्यापर्यंत पोहोचणं म्हणजेच काय, तर सत्याग्रह आहे. त्यांनी वापरलेले जे काही शब्द आहेत, धरणा असेल किंवा घेराव असेल किंवा मोर्चा असेल, याच्या टर्म्स जे आहेत त्या तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. त्यासोबतच आपण सत्याग्रह समजून घेऊया. बघा, सत्याग्रह हे इंडियन ओपिनियनचे जे वाचक आहेत, जे सुरू केलेलं होतं गांधीजींनी, त्याच्या लढ्याला स्वतंत्र शब्द सुचवण्यासाठी त्यांनी एक स्पर्धा आयोजित केली होती की हा जो काही लढा चालू आहे
तो त्याला तुम्ही एक पर्टिक्युलर नाव द्या आणि त्याचं एक स्पर्धा त्यांनी आयोजित केली होती. त्यातूनच सत आग्रह याची संधी करून सदाग्रह हा शब्द पुढे आला होता आणि या शब्दाला अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी गांधींनी सत्याग्रह हा शब्द जो आहे तो रूढ केला. ही हिस्ट्री तुम्हाला कुठल्याच पुस्तकात वाचायला मिळणार नाही, लक्षात घ्या. ओके. सविनय प्रतिकारापेक्षाही सत्याग्रह हीच संज्ञा गांधींना अधिक संयुक्त का वाटते? कारण प्रतिकार हा द्वेषमूलक असण्याची शक्यता असते. गांधींना कुठल्याही पद्धतीची हिंसा नकोच होती. ओके. चौरी चौरानंतर काय घडलं हे तुम्हाला इतिहासात माहिती आहे. मुळात प्रतिकार हा शब्द त्यांना आक्षेपार्ह वाटतो, कारण प्रसंगी प्रतिकार हा हिंसक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण सत्याग्रह हिंसेला अनैतिक मानत असल्यामुळे सत्याग्रहींच्या शब्दकोशात हिंसेला स्थानच नाही. गांधींच्या मध्ये सत्याग्रह म्हणजे सत्यपरायण असणे, अर्थात सत्याला चिटकून राहणं. म्हणूनच सत्याग्रह हे सत्याचं बळ होय आणि सत्य हे आत्मचैतन्य असल्यामुळे सत्याग्रह हे आत्मबळही ठरते असं गांधी म्हणतात. ओव्हरऑल जर आपण पाहिलात तर गांधींचे जे काही कन्सेप्टच्युअल जो काही भाग आहे, गांधीयन सोशल वर्क किंवा गांधीवाद, गांधींचं तत्वज्ञान, अहिंसा, सत्य, सत्याचे दोन प्रकार, ह्या सगळ्या गोष्टी आपण फिलॉसॉफी ऑफ सोशल वर्कमध्ये पुढे पाहणार आहोत आणि तो आपल्या सिलेबसचा भाग आहे. मित्र हो, मला माहिती आहे की हे सगळे सेशन्स तुम्हाला नक्कीच आवडत असतील आणि त्याचा प्रतिसाद सुद्धा तुम्ही बॅचच्या माध्यमातून दिलेला आहे. तुम्ही अनेकांनी विनंती केली की बॅचवरील जे काही 500 रुपयाची जी काही ऑफर सुरू आहे ती मंडेपर्यंत ठेवा, म्हणून आम्ही 29 तारखेपर्यंत ही ऑफर जी आहे संडेला रात्री 11 वाजता ती बंद होणार आहे. त्यामुळे 500 रुपयाची सवलत सध्या सुरू आहे आणि खरोखरच तुम्हाला याचा 100% फायदा होईल याचा मला पूर्ण आशा आहे. जे की MSW संपूर्ण महाराष्ट्रातल्या MSW धारकांना माहिती आहे की सहाय्यक आयुक्त समाज कल्याण असेल किंवा समाज कल्याण अधिकारी असेल, या सर्व परीक्षांमध्ये गृहप्रमुखच्या आता पेपर होणार आहे 5 जुलैला. ह्या सगळ्या एक्झाम्समध्ये NICF ची भूमिका अत्यंत क्रुशियल राहिलेली आहे. या बॅचमध्ये तुम्ही सर्व सेशन्स तुम्ही तुमच्या वेळेनुसार पाहू शकता. लाईव्ह सुद्धा होतात, रेकॉर्डेड स्वरूपात तुम्ही पाहू शकता. PDF नोट्स तुम्हाला डाउनलोड करून प्रिंट करता येतात. 500 MCQ सोशल वर्कचे स्पेशल डिझाईन करून आपण याच्यामध्ये देत आहोत आणि लेक्चर्स तर आहेच आहे. आय होप तुम्हाला समाजकार्य अधीक्षक DMER साठी माहिती देणारं सोशल वर्क एक्झामचं जे चॅनल आहे ते तुम्हाला जॉईन करता येईल. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया. रजा घेतो. लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि थँक्यू सो मच.